Today topic is hair analysis. Presentation by Lavish Look Beauty. तर हेअर अनालिसिस टाइप्स मध्ये आपण म्हणतो पोरोसिटी, इलास्टिसिटी, टेक्स्चर, डेन्सिटी, फ्रीज, ब्रेकेज आणि व्हॉल्यूम. हेअर टाइप्स मध्ये आहे आशियन, युरोपियन आणि आफ्रिकन. आशियन मध्ये स्ट्रेट राऊंड शेप हेअर असतात, युरोपियन मध्ये वेव्ही हेअर्स, आफ्रिकन मध्ये कर्ली हेअर्स. नंतर आहे हेअर टेक्स्चर. आपण बिफोर एनी ट्रीटमेंट वी हॅव टू चेक हेअर टेक्स्चर. हेअर टेक्स्चर मध्ये 3 टाइप्स आहेत, थिक, मीडियम आणि फाईन. तर त्याच्या हेअर टेक्स्चर मध्ये आपण डायमीटर केसांची कॅल्क्युलेट करतो की डायमीटर किती आहे, थिक आहे, मीडियम आहे की लार्ज आहे. त्यानुसार आपण आपली जी ट्रीटमेंट आहे ती आपण करण्याची आहे. तर ती चेक करण्यासाठी आपण एक 1 हेअर ऑफ युअर क्लायंट्स अँड चेक डायमीटर ऑफ द हेअर. पण त्या डायमीटर नुसार ठरवू शकतो की हे थिक, मीडियम और फाईन टेक्स्चर आहे. नेक्स्ट आहे डेन्सिटी ऑफ हेअर. तर हेअरची जी घनता आहे म्हणजे किती हेअर आपल्या डोक्यावर आहेत त्याची जी घनता आपण जी आहे ती डेन्सिटी ऑफ हेअर मध्ये चेक करतो. त्यामध्ये स्पार्स, अवरेज आणि डेन्सिड हेअर. डेन्सिड हेअर म्हणजे काय, टोटल हेअर साईज आहे ती खूप जास्त असते. हाय डेन्सिटी मध्ये काय आहे, आपल्याला स्काल्प डोक्यावर दिसू शकत नाही, फक्त नंबर ऑफ हेअर्स ज्यादा असतात हाय डेन्सिटी मध्ये. मीडियम डेन्सिटी मध्ये आपल्याला स्काल्प काही प्रमाणात दिसतात आणि लो डेन्सिटी मध्ये स्काल्प आपण इझिली बघू शकतो, म्हणजे केसांची जी संख्या आहे ती कमी असते. त्यानंतर आहे इलॅस्टिसिटी. आपण कोणतीही केमिकल ट्रीटमेंट करण्या अगोदर ह्याचे हेअर अनालिसिस आहे त्यामध्ये इलॅस्टिसिटी चेक करणे खूप गरजेचे आहे. तर चेक बिफोर केमिकल ट्रीटमेंट, स्ट्रेटनिंग, स्मूथिंग, हेअर कट्स. त्यामध्ये टाइप्स आहेत लो, मीडियम आणि हाय. तर लो इलॅस्टिसिटी मध्ये हेअर ब्रेक्स आफ्टर स्ट्रेचिंग. आपण जेव्हा एक हेअर घेऊ आणि त्याच्याला आपण स्ट्रेचिंग करून बघू, त्यानंतर जर हेअर ब्रेक झाला तर ते आपण काय बोलतो, लो इलॅस्टिसिटी. मीडियम मध्ये हेअर बिकम्स कर्ली आफ्टर स्ट्रेचिंग. आपण जेव्हा त्याला प्रेशर देऊन खेचतो त्यावेळेस आपले जे हेअर असतात ते कर्ली बनतात, त्याला मीडियम इलॅस्टिसिटी बोलायचं. आणि हाय इलॅस्टिसिटी जेव्हा आपण एखादा केस हा खेचतो आणि तो पुन्हा आपल्या मूळ पोझिशनला येतो त्यावेळेस ते जे आहे ते हाय इलॅस्टिसिटी त्याला बोलतो. म्हणजे ऍक्टर रबर सारखं ते केस आपल्या मूळ पोझिशनला येतो. त्यानंतर आहे पोरोसिटी. तर पोरोसिटी म्हणजे पॉवर ऑफ हेअर टू ऑब्सॉर्ब वॉटर. किती प्रमाणात आपले जे केस आहे ते पाणी शोषून घेऊ शकतात, तर त्याला बोलतो आपण पोरोसिटी. पोरोसिटीचे टाइप्स आहेत लो, नॉर्मल आणि हाय. लो मध्ये मॉइश्चर स्टे इन हेअर. म्हणजे लो पोरोसिटी ही आपल्या हेअरसाठी चांगली असते, तर त्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त वेळ राहू शकतात. नॉर्मल पोरोसिटी मध्ये थोड्या प्रमाणात वॉटर आपल्या हेअरमध्ये राहते आणि हाय पोरोसिटी मध्ये आपल्या हेअरमध्ये मॉइश्चर जादा वेळ राहत नाही. त्यासाठी एक पोरोसिटी चेक करण्यासाठी एक वॉटर ग्लास टेस्ट आहे. त्या वॉटर ग्लास टेस्ट मध्ये आपण आपला हेअर फॉलिकल घेऊन त्यामध्ये डीप करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचे की याची लो, मीडियम किंवा हाय पोरोसिटी आहे. तर लो पोरोसिटी म्हणजे आपला जो हेअर आहे तो पाण्याच्या वरच फ्लोटिंग करणार आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये पूर्णतः बुडणार नाही. मीडियम मध्ये तो पाण्यामध्ये डुबेल परंतु आतमध्ये फ्लोटिंग करेल, म्हणजे पूर्णतः डुबणार नाही. तर हाय पोरोसिटी मध्ये आपला जो हेअर आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून जाणार आहे. तर ही जी आहे हेअर पोरोसिटी टेस्ट आपण चेक करू शकतो बिफोर ट्रीटमेंट ऑफ युअर केमिकल और एनी स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग ऑफ हेअर. थँक्स लॅविश लुक ब्युटी हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तरी आपल्याला कसे आवडले त्याबद्दल नक्की कळवा. थँक्स व्हेरी मच.